पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराचे मुखं करोति वाचालं पंगुलं लम्यते गिरिं वंदे परमानंदमाधव नारायणं नमस्कृत्यं नरचैव नरोत्तमम् देवी सरस्वती व्यासो ततो जयमुदरेण वसुदेवं सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरो गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो जनेश्वरा गुरुर्साक्षात् जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः मम ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु जनार्दन महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ते माईक जवळ ठेवा ते माईक दुसरं माईक जवळ ठेवा आवाज नाही येत. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता युद्धखंड अध्याय 46 अंधकाराच्या सेनेचा पराभव आणि अंधकाला वरदान प्राप्त हा विषय या ठिकाणी आलेला आहे. श्री गणेशाय नमः. सनत कुमार ऋषी व्यासजी महाराजांना सांगतात की महाराज, विधस नावाच्या दैत्याकडून तपस्वी रूपातील शिवजींचा निरोप कळताच अंधक चौतळून उठला. त्याने गदा सरसावली आणि बलाढ्य दैत्यवीरांना घेऊन तो युद्ध करण्यासाठी गेलेला आहे. त्याच्या विश्वासातला विधस दैत्य देवांना अभेद्य आणि अजिंक्य होता. अंधकाने त्याला पुढे करून गुहेवर हल्ला चढवला. त्याने वज्रासमान शस्त्रांनी शिवजीवर अविरत मारा केला आणि त्याच्याबरोबर आलेल्या दैत्यांनी विरक आणि पार्वतीवर बाणांचा वर्षाव केला. कोणी गुहेचे सुंदर द्वार मोडून तेथील सामानाची नासधूस केली. कोणी गुहेजवळील पुष्पवेली, तिथे बहरलेले वृक्ष आणि मनोहर जलाशय उद्ध्वस्त करून टाकले. कुणी गुहेतून वनाकडे जाणारे मार्गच खंडित केले, तर कुणी गुहेजवळील सुरम्य पर्वत शिखरेच भेदून टाकले. या सर्व प्रकाराने संतप्त झालेल्या शिवजींनी आपल्या सेनेला पाचारण केले. दारुण भूतगणांना आणि विष्णू आदी देवांना त्वरेने येण्यास सांगितले. त्यांनी स्मरण करताच त्यांचे बलाढ्य गण तात्काळ उपस्थित झालेले आहेत. सर्व देव अश्वरथ हत्ती व आपापल्या वाहनावर आरूढ होऊन अतिविशाल सैन्य घेऊन आलेले आहेत. भूत प्रेत पिशाचे यांच्या झुंडीच्या झुंडी आणि तेथे येऊन धडकल्या. सायार्थ नद्या पर्वतही आले. शिवजींनी वीरकाला सेनापती केले आणि सर्वांना युद्धाची आज्ञा दिली. मग काय विचारता, त्यांनी दैत्यांच्या सेनेत घुसून मोठाच प्रलय केला.
देवांनी सर्व मर्यादा उल्लंघन विधस दैत्याशी घनघोर युद्ध केले, पण त्याने कोणालाही जुमानले नाही. युद्ध करता करता ब्रह्मा, विष्णू, सूर्य, चंद्र व इंद्रादी सर्व देवांना गिळून टाकले. ते पाहून विरकाचा धीर खचला. तो दुःखित अंतकरणाने शिवजींपाशी गेला व म्हणाला, भगवान, विधस दैत्याने ब्रह्माजी, श्रीहरी, सूर्य, चंद्र, इंद्र, यम, वरुण, वायू, कुबेर आणि प्रमुख देवांना गिळून टाकले. आता मीच एकटा शिल्लक राहिलो आहे. तो महादैत्य अजिंक्य आहे. अशा कठीण परिस्थितीत मी काय करावे? भक्तांच्या अधीन असलेल्या श्रीहरींनी कश्यपाचे पुत्र हिरण्यकश्यपूला तीक्ष्ण नखांनी फाडून टाकले आणि त्यानंतर त्यांनी मुख विस्तारून त्रैलोक्य भक्षण करण्याची इच्छा केली. त्यामुळे संतप्त झालेल्या भुवनपती वशिष्ठादी सप्तऋषींनी त्यांना तुम्हाला प्रदीर्घ काळ दैत्याबरोबर युद्ध करावे लागेल असा शाप दिला. तेव्हा श्रीहरींनी या शापापासून माझी कधी मुक्तता होईल असे विचारले असता ते म्हणाले, युद्धात बाण आणि मुष्टिप्राराने जर्जर झालेल्या विधस दैत्याच्या मुखात तुम्ही प्रवेश कराल, तेव्हाच तुमची या शापातून मुक्तता होईल आणि त्यानंतर तुम्ही बद्रिकाश्रमात जाल. तेथे आत्मसाधना करून परमपद प्राप्त कराल. सप्तऋषींच्या शापामुळे विधस दैत्याने श्रीहरींना गिळकृंत केले आणि आता बेधुंद होऊन युद्धस्थानी भ्रमण करत आहे. त्याने मोठा आकांत मांडला आहे आणि तिकडे शुक्राचार्य संजीवनी विद्येने दैत्यांना जिवंत करत आहेत. ही परिस्थिती आटोक्यात आणणे मला शक्य नाही, म्हणून मी प्राणाचा त्याग करणे योग्य आहे आता, आणि तुम्हीच काहीतरी करा. विरकाचे बोलणे ऐकून शिवजींना फार क्रोध आला. त्यांनी बराच वेळ विचार करून सामवेदाचे उत्तम गायन केले. नंतर प्रचंड अट्टहास्य केले आणि त्या हास्याने अंधकार नाहीसा झाला. प्रकाश झाल्याबरोबर शिलाचूर्ण भक्षण करून प्रवर मुनींनी ज्याला उत्पन्न केले होते तो विरक दैत्यांच्या सैन्यात घुसून पुन्हा युद्ध करू लागला. आणि त्यावेळी विधस दैत्याने महाधैर्यवान आणि योद्ध्यामध्ये मुख्य असलेल्या नंदीला गिळले. ते पाहून भगवान सदाशिव ऋषभारूढ झालेत. ते विधस दैत्याच्या समोर ठाकलेत. किंकाळ दे. गिळून टाकलेल्यांनी बाहेर यावे असा दिव्य मंत्र जपून त्यांनी धनुष्याला बाण लावला. तेव्हा विरक बाहेर आला. त्याने अतुल बल धारण करून नंदी, ब्रह्मा, विष्णू आणि इंद्रादी देवांना त्या महादैत्याच्या तोंडातून बाहेर काढले. त्यामुळे देवसेनेत नवीन उत्साह संचारला. त्यांनी भीषण युद्ध आरंभले. त्यांच्या प्रखर हल्ल्यापुढे दानवांचे काही चालले नाही. देव जिंकत आहेत हे पाहून शुक्राचार्य संजीवनी विद्येने मृत दैत्यांना वेगाने जिवंत करू लागले. तेव्हा संतप्त झालेल्या शिवगणांनी त्यांना घेरले आणि बांधून घेऊन आले. शिवजींनी कसलाही विचार न करता शुक्राचार्यांना गिळून टाकले. ते पाहून दैत्यसेनेत एकच हाकार माजला. देवांकडून मार खाऊन ते अक्षरशः हतबल झाले. युद्धभूमीमध्ये दैत्यांच्या कलेवरांचे पर्वत प्राय ढीक साचलेत. भूते, प्रेते, पिशाचे
गिधाडे, कोले आणि लांडगे यांच्यावर तुटून पडले. त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यामुळे हातबल झालेले दैत्य प्राणरक्षणार्थ पळून गेले. कोणी गिरीकंदरात लपले तर कोणी पाताळामध्ये दडी मारली. व्याजी महाराज इकडे शिव, विष्णू, इंद्र अंधकाशी प्रखर झुंज देत होते. श्री हरीने गदेच्या प्राणाने त्याला ठोकून काढले. इंद्राने घोर अस्त्र प्रयोग करून त्याला बेजार केले. त्याच्या सेनेतील बहुसंख्य महावीर पळून गेले होते. तरी दैत्यराजाने युद्ध चालू ठेवले. त्याने देवांना जिंकण्याच्या विरशेने महाभयंकर गर्जना केली. वृक्ष, पर्वत, शिलाखंड व शेकडो शस्त्रास्त्रांचा प्रचंड मारा करून श्रीहरी व इंद्रादी देवांना अगदी जेरीस आणले. त्यांना जर्जर केल्यावर त्याने वृक्ष, सर्प आणि वज्रासमान अनेक शस्त्रांनी हल्ले करून गिरिजा आणि शिवजींना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यानंतर ब्रह्मदेवाच्या वरदानाने उन्मत्त झालेल्या अंधकाचे आणि शिवप्रभूंचे समोरासमोर युद्ध झाले. ते जिंकण्यासाठी अंधकाने आसुरी मायेचा आश्रय घेतला. भगवान शिव प्रलय काळाच्या अग्निसमान भयंकर शरीर धारण करून त्याच्याशी लढत होते. त्यांच्या त्रिशूलाच्या आघाताने त्या